काही लोक म्हणतात आरक्षण हे जातीवर नसावं, आरक्षण हे त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर निर्भर असावं. त्याची आर्थिक स्थिती कशी आहे त्याच्यावरूनच त्या व्यक्तीला आरक्षण मिळावं. आर्थिकदृष्ट्या निर्बल व्यक्तींना आरक्षण मिळावं ही गोष्ट बरोबर पण वाटते. परंतु एखादी सरकारी नोकरी किंवा वरच्या पोस्टवर काम करण्याची वेळ येते तेव्हा मात्र तिथं जातीवाद निर्माण होतो. जे लोक कट्टरतेने धर्माचं पालन करतात, जे लोक जातीवाद करतात, ते लोक मात्र त्या ठिकाणी गरीब श्रीमंत हे पाहत नाही. तो आर्थिकदृष्ट्या किती निर्बल आहे ते पाहत नाही. तो पाहतो फक्त धर्म आणि उच्च नीच. त्या पॉइंटला मात्र आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या निर्बल व्यक्तींना मिळावं हे कुठंतरी चुकीचं ठरतं. कारण एखाद्या सरकारी नोकरीसाठी अप्लाय केल्यानंतर वरच्या पोस्टला जर एखादी कट्टर आणि जातीवाद मानणारी व्यक्ती बसली असेल तर ती काय करते, जो खालच्या जातीचा व्यक्ती आहे तो कितीही सक्षम असला तरी तो त्याला घेणार नाही. पण गरिबामध्ये जो वरच्या जातीचा आहे तो त्याला सरकारी नोकरीवर ठेवणार. तर इथे कुठेतरी जातीवाद निर्माण होतो. शिक्षणाच्या बाबतीमध्ये जरी आरक्षण आपण आर्थिकदृष्ट्या ठेवलं तरी जेव्हा शिक्षण पूर्ण होतं त्याच्यानंतर जेव्हा सरकारी नोकरी किंवा कोणतीही नोकरी घेण्याचा वेळ येतो तिथे मात्र जे आरक्षण आर्थिकदृष्ट्या ठेवण्यात येतं ते कुठेतरी योग्य राहत नाही. तिथे मात्र आपल्याला आरक्षण हे जातीच्या बेसवरच द्यावं लागतं. जरी आर्थिक स्थितीवरून रिझर्वेशन ठरवलं तरी सुद्धा या देशामध्ये जो जातीवाद चालतो, जे लोक कट्टरतेने आपला धर्म पालन करतात, जे लोक खूप सारा जातीवाद करतात, ते लोक कशाही परिस्थितीमध्ये जातीवाद करणार.